स्मार्ट अहमदनगर न्यूज। सुविधा ग्रामपंचायतची वसुली मुंबई महापालिकेची भीमार्मीचे जेलाब शेख यांचा वाढीव घरपट्टीबाबत आरोप। भीमार्मीच्या वतीने भांडवली मृत्यू घरपट्टी त्वरित मागे घ्यावी व जुनी घरपट्टी पूर्वीप्रमाणे आकारावी अशी मागणी करण्यात येणार आहे। तसेच मिरज महापालिका क्षेत्रामध्ये 1 लोकसभा खासदार, 2 विधानसभा आमदार, 1 विधान परिषद आमदार असून भांडवली मूल्य घरपट्टी संदर्भात लोकप्रतिनिधीने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे। जनतेवर लावलेले कर जणू काय जिजा कर आहे की काय? जनतेने स्वतःहून जास्तीत जास्त हरकती दाखल करून स्वतःची लढाई स्वतः कारण लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुका झालेल्या आहेत। यावरून असं स्पष्ट दिसत आहे की लोक प्रतिनिधींना महापालिका क्षेत्रामध्ये जे भांडवली मूल्य घरपट्टी महापालिकेकडून जनतेवर कराचा बोजा जबरदस्तीने लादली जात आहे। लोकप्रतिनिधी गप्प का असा सवाल जनतेने लोकप्रतिनिधींना करावा असे आवाहन भीमार्मी संविधान रक्षक बलाचे जयलाब शेख यांनी प्रसार माध्यमातून व्यक्त केले। मिरज महापालिकेच्या वतीने जे भांडवली मूल्य म्हणजे रेडी रेटमेटच्या आधारे जे वाढीव घरपट्टी जनतेस लादलेलं आहे त्याचा आम्ही पहिला भीमार्मी संविधान रक्षक बलाच्या वतीने पहिला त्याचा निषेध करतो, धिक्कार करतो व वाढीव मूल्य घरपट्टी हे कदापि मिरजकर जनता हे सहन करणार नाही। कारण महापालिका क्षेत्रामध्ये 3 आमदार आणि 1 खासदार आहे। तर या लोकांनी काय केलं? आज जनता महापालिका क्षेत्रामध्ये जाऊन बघा, सांगली, मिरज, कोप्पाडमध्ये रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत आणि 3 आमदार असून 2 लोकनियुक्त आणि 1 विधान परिषद सदस्य असून आणि 1 खासदार असून देखील या झालेल्या महापालिका क्षेत्रामध्ये सांगली, मिरज, कोप्पाडमध्ये लोकांमध्ये महापालिकामध्ये घरपट्टीच्या इथेमध्ये हजारोची संख्येने नागरिक त्रस्त झालेले आहे आणि ह्या लोकांना काही देणं घेणं आहे की नाही? तर आज महापालिका क्षेत्रातील जनतेनं या 3 आमदारांना प्रश्न विचारायला पाहिजे, खासदारांना प्रश्न विचारायला पाहिजे। आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं आहे की जनतेवर कर लादण्यासाठी नाही, जनतेच्या सोयी आणि सुविधा उपलब्ध करण्यासाठी। महापालिका क्षेत्रामध्ये अनेक उपनगरामध्ये गेले 3-3, 4-4 दिवस घंटागाडी येत नाही, अर्धा तास, पाऊण तास पाणी येत आहे। वसुली मुंबई महापालिकेची सुविधा ग्रामपंचायतची असून हा चाललेला खोडंबा या त्वरित प्रशासनाने मागं घ्यायला पाहिजे आणि एखादा ठराव झालेला असेल याच्या पुढं ते ठराव लोकनियुक्त नवीन महापालिकेचे जे नवनिर्वाचित जेवढे पण नगरसेवक आहेत त्यांच्यासमोर ठेवून हा ठराव विखंडित करून शासनाकडे परत पाठवायला पाहिजे। पण जनतेने निवडून दिलेले हे आपले राज्य आहे, ते प्रशासन हे जनतेसाठी असून जनता हे प्रशासनासाठी नसून हे लोकशाही मार्गाने जनतेने आता हे आंदोलन हाती घ्यायला पाहिजे। कारण लोकसभा झालेली आहे, विधानसभा झालेला आहे, महापालिका झालेला आहे। कुठलाही नगरसेवक, कुठलाही आमदार, कुठलाही खासदार तुमच्या बाजूला उभारणार नाही। तुम्ही स्वतःची लढाई हे स्वतः लढायला पाहिजे। जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलेलं आहे, लोकशाही मार्गाने आपण सर्व प्रश्न आपण प्रशासनासमोर ठेवून आमदार आणि खासदारच्या जाऊन विचारा, त्यांच्या घरासमोर आंदोलने करा। कारण बाबा हे सगळंच घरपट्टीने वाढीव झालेलं आहे, हे घरपट्टी त्वरित रद्द करा आणि नगरसेवकांना आपण निवडून दिला, नगरसेवकांना जाब विचारा, महापौरांना जाब विचारा। कारण हे वाढीव घरपट्टी कदाही मानणार नाही। पहिलेच मिरज महापालिकेला नगरपालिका असतानाच घरपट्टी आहेत ते चौपट आहे। हे घरपट्टी सुविधाच्या नावाने खोडंबा आहे आणि कर वसुलीच्या नावाने मुंबई महापालिकेचे लेवलनं मिरज महापालिकेला तुम्ही घरपट्टी आकारले जात आहे, हे कदापि मिरजकर जनता सहन करणार नाही। मिरज महापालिकेची जेवढी बी सांगली, मिरज, कोप्पाड महापालिकेच्या क्षेत्राची जेवढी पण लोक आहेत त्यांनी जास्तीत जास्त या नोटिसाला हरकती करून या आलेल्या नोटिसाची खरं म्हणजे लोकांनी स्वतःहून त्याची होळी करायला पाहिजे आणि निषेध करायला पाहिजे। कारण भीम आर्मीच्या वतीनं पण आता मोठं आंदोलन उभा करणार आहे आणि येणारे बिले जे पूर्वीच जे घरपट्टी आकारलेले ते मुळातच जास्त आहे आणि आलेले घरपट्टी म्हणजे हे जिजा कर आहे काय आणि तुगलक फरमान आहे असं आम्हाला वाटतंय। लोकशाहीमध्ये हे कसलं हे
चाललेला आहे. हे कदापि लोकशाही मध्ये जनता सहन करणार नाही आणि संविधानाच्या मार्गाने आता लोकशाहीच्या मार्गाने भीम आर्मी संविधान रक्षक बल टप्प्याटप्प्याने जनजागृती करून मोठे आंदोलन कानाकोपऱ्यात सभा घेऊन लोकांना जागृत करण्याचं काम आम्ही करणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय संविधान.